हेलो गाइस, आज हम रहने वाले बदलापुर में, वो भी 24 आवर्स। भाई कोणतरी रडतानाचा आवाज येतोय का? अभी बजे 9:25 और हमारे पास है ओला जाने के लिए, घूमने के लिए, खाने के लिए वगैरह। हमारे पास बहुत लिमिटेड गोष्टी हो गया, गोष्टी नहीं सामान होगा। देखेंगे कि बदलापुर में क्या क्या होता है और क्या क्या स्पॉट है। चलो जाते हैं। गाइस अभी हम स्पिन करने वाले, जिस भी रैंडम लोकेशन पे ये रुकेगा तो उस पे फर्स्ट हम जाने वाले। चलो लेट्स गो। बॅरेज आला बॅरेज ओ भाई, पहिला स्पॉट आलाय आमचा बॅरेज। सो आता आम्ही चाललोय बॅरेजला। लेट्स गो गाइस। तो गाइस हमको कंटाला आया था, तो इसलिए हम थोड़ी देर आर्ट गैलरी पे आए टाइम पास करने के लिए, क्योंकि अभी धूप भी बहुत है। सो आर्ट गैलरी वगैरह देखते बैठते जरा। लेट्स गो। तो गाइज आता आम्हाला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लागली, तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू किती भारी आहे। तर गाइज आता आम्ही आलोय बॅरेज डॅमला। अरे सलमान खान कॉपी गाइज 24 आवर्स चॅलेंज मध्ये शुभम पक्की मजा करते। तुला काय वाटतं, आपण 24 आवर्स बदलापूर मध्ये राहू शकतो का? राहू शकतो, एकदम मजा करू भाई, फुल टू एंजॉय करू भावा। लेट्स गो भाई, मग मजा करूया। पूछने वाले कि अभी 24 आवर्स में बदलापुर में क्या क्या कर सकते हैं? तुमको क्या लगता है क्या क्या कर सकते हैं हम बदलापुर में? स्विमिंग पूल में? स्विमिंग पूल तो है ना इधर। और क्या कर सकते हैं दूसरा, मतलब एक बोलते हैं ना ऐसा कुछ तो यूनिक भाई बदलापुर में है घूमने जैसा। बारवी डैम में उधर भी जा सकते हैं। बारवी डैम, गाइस ये बोल रहा है बारवी डैम को जाने के लिए। बारवी डैम और कुछ क्या कर सकते हैं 24 आवर्स से बारवी डैम में? शांति सागर रिसोर्ट, भाई शांति सागर रिसोर्ट जायला बोलते हैं आपल्याला, पण काय सांगू याला, हमारे पास पैसे नहीं है, हम ऐसे ही घूम रहे हैं। तो गाइस अभी 2 बजे, तो आप देख सकते हैं इधर हम मजे कर रहे हैं। बदलापुर में कमी ही नहीं है। ये हाथ दे, हाथ दे, हाथ दे। बाप रे, ये क्या है, टांगा भलती घोरा भरा रे। तर गाइस आता 3 वाजले, तर आम्ही आता इथंच फिरतोय। आम्ही वापस आता स्पिन करू, स्पिन केल्यानंतर बघूया कोणत्या स्पॉटला जायचंय, त्या स्पॉटला आम्ही जाऊ। सो आता आम्ही मस्ती करतोय जरा। आई शुभम गोय तिथे मस्ती करतोय भाई। भाई खूप हवा आहे बदलापूर मध्ये, ट्रायपॉड टाकला। हा ना, तो गाइस हमको स्विम करके हो गए, बज गए हैं 4। हम घूमे वगैरह भी थे, लाइक आर्ट गैलरी वगैरह गए थे, इसलिए टाइम पास करते करते 4 बजे, हमको भी पता नहीं चला। तो हमारा अभी बैरेज डैम जाके हो गए और 4 बज गए गाइस। तो अभी हम स्पिन करने वाले और देखने वाले नेक्स्ट स्पॉट कहाँ पे चलता है। लेट्स गो टू द स्पिन। ओ भाई थर्ड लोकेशन आया है किल्लीवीर बदलापुर का। ये देख सकते हो किल्लीवीर आया है बदलापुर का। ये ऐतिहासिक स्पॉट है। ये बदलापुर के जन को पता भी नहीं है किल्लीवीर कहाँ पर है। और अभी हम जाने वाले किल्लीवीर पे और देखने वाले उधर कितना टाइम होता है और हम चलते। लेट्स गो। आता आम्ही सेकंड स्पॉटला आलोय। या गावाचं नाव आहे देवळोली। सो इथे किल्लीवीर आहे आणि तुम्ही इकडची घरं पण बघू शकता किती भारी आहेत आणि इकडचे जुने आहेत, तेव्हाचे शिवाजी महाराजांच्या काळातले। सो लेट्स गो। सो गाइस आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला आलोय किल्लीवीर।
तो गाईज हा बदलापूरचा ऐतिहासिक स्पॉट आहे. लाईक तुम्हाला अशी विहीर खूप रेअरली बघायला भेटेल. ते बोलतात की मावळ्यांनी वगैरे बनवलंय कारण की त्यांच्या पाणी पिण्यासाठी. चला तुम्हाला एक्सप्लोअर करवतो. तो गाय इथे आतमध्ये खूप गार वाटते आणि खूप भारी वाटते. तुम्ही मासे वगैरे पण बघू शकता. कासव मासे, खूप कासव आहेत आणि खूप मासे दिसते. ओ भाई उड्या वगैरे मारतात. अँड लिव्ह इन बदलापूर इन 24 hours. आत्ता वाजले 4:36. इथे नक्की या आणि बदलापूरकरनी तर नक्की यायला पाहिजे इथे कारण की खूप ऐतिहासिक स्पॉट आहे बदलापूरचा. आणि अशी तुम्हाला बघायला रेअरच भेटेल. गणपतीचं वगैरे बघा सगळे दगडाचं आहे आणि हे सगळं दगडाने कोरलंय. आय थिंक सो हे हत्ती आणि माकड काहीतरी आहे. अँड गणपतीची मूर्ती वगैरे. इथे खूप गार फील होत आहे. तुम्हाला असं बघायला गेलं तर तुम्हाला असं समजणार नाही बट इथे खूप गार फील होत आहे. बाहेर खूप ऊन आहे आणि आतमध्ये एकदम असं वाटतंय की केव वगैरे असताना एकदम गार आहेत. सगळ्याच्या माती वगैरे दगडाचं स्ट्रक्चर आहे ते एकदम गार आहे. मला खूप भारी वाटेल इथे आल्यावरती. नक्की या. गाइस लिव्ह इन बदलापूर इन 24 hours. सो आता किल्ली वीर पासन आता आम्ही दुसरीकडे चाललोय. सो लेट्स गो टू स्पिन. तो गाइस आता आम्हाला जायचं आहे नेक्स्ट स्पॉट मुळगाव वरती. अँड बघूया तिकडे कसं काय होतं. आम्ही तर खायला वगैरे काय नाही घेतलं. वाटलं तर बघूया तिकडे जाऊन कसं काय होतं. सर्वाईव्ह कसं करतोय आम्ही. लेट्स गो. मजा घेतोय का भाई? तो हेलो गाइस अभी हम आ चुके हैं मुड़गांव और अभी बजे 5:19 एंड अभी हम ऊपर तो नहीं जाने वाले क्योंकि बहुत थक गया हूँ. मतलब इतना थक गया हूँ कि क्या बोलूँ. मेरे को लगी है भूख, बहुत भूख लगी है. मेरा भाई अभी डायरेक्ट मर जाऊंगा क्योंकि सुबह से मैंने कुछ भी नहीं खाया है. सिर्फ मैं घूम रहा हूँ. सो अभी हम मुड़गांव का वड़ा पाव खाने वाले हैं. लेट्स गो. तर गायचं आता आम्ही खाते मुळगावचा वडापाव 15 रुपयाचा. इकडचा वडापाव खूप चांगला आहे. तुम्ही पण एकदा खाऊन बघा. तुम्ही नक्की यायचा. इकडची टेस्ट खूप भारी आहे वडापावची. ऑलमोस्ट सभी स्पॉट क्लियर हो चुके हैं और हमारे पास बहुत टाइम है. लाइक अभी बजे है 5:51 बजे. ऑलमोस्ट 6 बज गए. तो अभी हम जाने वाले हैं वॉच टावर. लेट्स गो. तो गाइस आता आम्ही आलोय वन विभागला कारण की आमच्याकडे टाइम खूप होता म्हणून SP बोलला वन विभागला यायचं. आता वाजलेत बाय 5:55. लेट्स गो द वरती. सो गाइस हमको बहुत स्पॉट कवर करने हैं इसलिए हम ऊपर नहीं जा रहे हैं. सिर्फ हम जा रहे हैं अभी नेक्स्ट स्पॉट पे पनवेल हाईवे. राइट. पनवेल हाईवे जा रहे हैं और अभी हमारे पास टाइम है 6:02 आई थिंक सो 7 वगैरह बजेंगे. अभी तो बहुत कुछ कवर करना है गाइस. 24 hours इन बदलापुर. भाई मचाना है मचाओ से. बाय द वे इधर बिबटे वगैरह आते हैं. सो इधर आप आओगे तो काठी वगैरह हाथ में लेके आना. और इधर आधा तो बदलापुर के कपल लोग आते हैं इसलिए भाई गर्लफ्रेंड को पकड़ के लेके जाना उनको जो कपल वगैरह आएंगे वो. गाइस ये बारिश के मौसम में बहुत हरा भरा रहता है और इधर से पानी जाता है. सो ये स्पॉट बहुत अच्छा है. आप बारिश के मौसम में आ सकते हैं. अभी तो हम जा रहे हैं नेक्स्ट स्पॉट कवर करने. लेट्स गो. सो अभी हम आए कातरप तलाव और हमने ओला को लगाया चार्जिंग को और अभी बजे 6:47 ऑलमोस्ट 7 बजे. सो अभी हम घूमेंगे कातरप तलाव.
आज हम अभी इधर 1-2 घंटा बिताने वाले 8-9 बजने तक और मोस्टली बदलापुर कर तो कातरप पे ही आते और पनवेल हाईवे को ही घूमते। सो हम भी अभी इधर घूमने वाले थोड़ी देर और इधर हमारा टाइम स्पेंड करने वाले। सो गाइस हमने चार्जिंग को लगाए गाड़ी और हम चल के जा रहे हैं। सो गाइस अभी हम घूम रहे हैं इधर। चैलेंज बहुत हमारा हार्ड चल रहा है। हमने चार्जिंग को लगाया था बट चार्जिंग ही नहीं हुआ। 48 भाई 48 भाई बहुत रिस्की है जाने को और ये टास्क भी बहुत रिस्की हो गया है क्योंकि क्या बोलूं भाई। शॉर्ट है अभी कहाँ घूमने जाना है? अभी पनवेल हाईवे के पहाड़ में। तो गाइस मैंने गाड़ी इधर लगाई है और आज की रात हम पनवेल हाईवे के जंगल में बिताने वाले हैं और मेरे बैग में है पानी की बोतल और ये दो चिप्स का पॉकेट और मैगी। तो चलते। सो गाइस अभी बजे 10:06। सो अभी हम पनवेल हाईवे के जंगल में जा रहे हैं, अंदर जा रहे हैं, बहुत अंदर जा रहे हैं और अभी हम स्पॉट ढूंढ रहे हैं अच्छे बैठने के लिए। और मैंने बैग में टोप भी लाया है क्योंकि मैगी वगैरह हम बना के खा सके। सो लेट्स गो गाइस, चलते हैं। भाई इधर अजीबोगरीब आवाज़ें आ रही है पक्षी की वगैरह, बहुत डर लग रहा है पनवेल हाईवे में। ऊपर बिबट्या वगैरह भी घूमते हैं, मैंने ऐसा सुना था। तो अभी भी हम अच्छा स्पॉट ढूंढने वाले हैं। भाई कोणतरी रडतानाचा आवाज येतोय का? हो रे भाई. आई शपथ हा बॅनर बघ कसला आहे. हा इथे आग वगैरे लागते, बिबट्या वगैरे पण फिरतात, पण रडायचा आवाज येतोय. अरे हो रे मला पण येतोय. ए चल 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 भाई, मी नाही थांबणार इथं भाई. बस. भाई दुसऱ्या स्पॉट वरती जाऊया भाई. अरे दुसरा इकडे नको जाऊ भावा, इकडे नको जाऊ भावा. मग कुठे जाऊ? चल 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 मागे चल भावा. भावा बिबट्या गेला असं आम्हाला वाटलं. मी माझ्या मित्रांना विचारणार आहे त्यांना कसं वाटतंय 24 hours इन बदलापूर. आता आम्ही रात्रीचं पनवेल हायवेला आलोय. गाईज पहिले शुभमला विचारूया, ब्रो तुला कसं वाटतंय भाई? अरे भाई एवढी घाण थंडी वाजते आणि एवढ्या आतमध्ये आणले, हे झाडं बघूनच फाटायला लागले. आता काय माहिती काय होईल पुढे, तर पुढचं काय दिसत पण नाही भाई. याने कुठे आणले काय माहिती. एक तर भूक पण लागली डेंजर. भाई काय झोपायचं इथं म्हणजे काय तर भूक पण भाई लागली समजत बी ना danger भाई आहे. कसं काय होईल. इथे झोपायचंय बोलतो हा. अरे मी काय तर नाही नाही. भावा, मी तर चाललो हा. तू थांबतो काय याच्यापाठी? अरे भूक लागली इथं काय करणार आहे भाई. अरे वरती जाऊन मॅगी खाऊया ना. अरे कसं बनवायचं भाई एवढं रात्री. अरे मी टोप आणलंय आणि आपल्याला आग जळवायला लागेल फक्त. अरे पण काय झालं तर आपल्याला नाही काय नाही भाई, थोडेच. आता किती वाजलेत भाव, पण झोपायचं पण नाही तिथे 10:15 बोलतोय. आलेत. 10:15 झालेत. चल फक्त आपल्याला अजून 9 वाजेपर्यंत थांबायचंय, मग होऊन जाईल. भाई तुम्ही येणार काय? त्यांचा खूप सपोर्ट आहे, हे माझ्या पाठी येतीलच काय पण करून. सो लेट्स गो टू द जंगल. जागा चांगली वाटते ना? हा चांगली आहे रे जागा, मस्त झोपण्यासाठी. गाय आता पनवेल हवेला आम्हाला ही जागा चांगली वाटते. सो आता याच जागेवरती आम्ही थोडंसं साफसफाई करूया. हे झाडं काढ. भाई भारी वाटते ना पनवेल हायवे, वाटतच नाही भाई पनवेल हायवे. इथे साप वगैरे नाही होणार ना? हा भीती तर आहे, पण काय करू शकतो आहे. तर हीच जागा चांगली आहे. नको भावा, बाद झालं. तर गाय आता आम्हाला काय आवाज वगैरे येत आहेत आणि खूप भीती वाटते, कारण की एवढं सायलेन्स आहे ना इथे. फक्त पक्षींचे वगैरे आवाज येत आहेत. आणि लाईक आता वाजले किती आहेत दाखव. लाईक 12:37 झालेत. म्हणजे आम्हाला स्पॉट शोधता खूप वेळ लागला. गाय आता एवढा अंधार आहे की लाईट बंद केल्यावरती काहीच दिसणार नाही. लाईट बंद कर इथं. भाई तुम्हाला काय दिसतंय का? हे मला
आणि तुम्ही चंद्र बघा भाई. भाई पनवेल हायवेला खूप अंधार आहे, काहीच दिसत नाही. आता लाईट लावा बरो भाई, लाईटीमध्ये कसं दिसतंय एकदम छावा. शूट भाई थोड्या काड्या भेटल्यात आम्हाला आणि थोडं हे पण भेटलंय. आग पेटवायचं ट्राय करतोय, जर झालंच तर मॅगी वगैरे करून खाऊ. पेटेल का ब्रो? पेटेल मला पेटेल. ही काडीच पेटी पण बघ ना भाई, खूप हे झाली आहे. ठेवलेली कुठे रे तू अशी? अरे ती बॅगेत ठेवली, ती चेपली गेली. अरे तुम्ही याच्या गंधच काड्या नाही, बघू गंधच शकता. नाही भाई. अरे जल्दी भाई, थांब थांब थांब. थोड्या वेळा आम्ही शेकोटी करू. खडक रे नंबर वाटतो भाई. हा भाई भारी वाटतंय रे. भाईच तुम्ही मला बघितलं नसेल तर मी कपडे पण चेंज केलेत नाही का. तर गाईज आता आग लागली आहे, जसं विचार करतो तसंच होतंय. खूप भारी वाटतंय एवढ्या जंगलामध्ये आग लागणं म्हणजे, आणि खूप भारी वाटतंय. मस्त वाटतंय गायस. कडक भाऊ इथेच झोपायचं ना मस्तपैकी. हो. मस्तपैकी. आम्ही आता लवकरात लवकर 9 वाजेची वाट बघतोय, कारण की 24 hours इन बदलापूर. तुम्ही बघू शकता भाई कसे चालू आहेत आमच्या बदलापूरमध्ये 24 hours. भाई वापस नाही करायचं भाई. वापस नाही जिरली करायचं. आमची. गाय जिरली आमची जिरली. आमच्या पनवेल हायवेच्या कोपऱ्यात आलो, काय भेंडी माहिती. खूप खूप आम्ही पनवेल खूप आतमध्ये आलोय, मलाच माहिती नाही. इथे समजूनच येत नाही लवकर. वाटली नव्हती रे पेटेल की नाक. हा भेटली, एकाच गाडीमध्ये भेटली. कोण आहे बाई तुमच्या बरोबर, कोण आहे? शुभम गवई भाई नाही का. पेटवाची मी मनाव घेतली ना भावा, चूक मारून जातो भाई तुला. गायज आता आम्ही आता आग पेटवली आहे इथे, आणि खूप अंधार आहे, खूप भीती वाटते. कसे जातील, कसा जाईल हा टाइम, कुछ समझ में नहीं आ रहा है. हिंदी मराठी मिक्स. मराठी हिंदी मिक्स आहे तुझा. सो गायज आता आम्ही मॅगी बनवायचा प्लॅन कॅन्सल केला आहे, कारण की आमच्याकडे एकच बॉटल आहे पाण्याची, आणि आमच्याकडे कोणता सोर्स पण नाही की आम्ही पाणी घेऊ शकतो. सो आता आम्ही मॅगी नाही बनवणार आहे, भूकच झोपायला लागेल. कसं वाटतंय तुला? गाड फाटून हाता आले, झोपायला काय नाही तेच काय सांगू भाई आमची झोपायची जागा तुम्ही बघू शकता. आम्हाला कसे तरी इथे पोते भेटले. शुभम भावा तुला कसं वाटतंय? आवाजला फाटले नाही का थंडीला मी कपडेच बदलले भाई. आणि आणि कुठे आणला भाई घनबोड इतकी गरीब अरे. परिस्थिती आली भाई. बघ भाई काय घातलंय भेंडी. बापरे. साबी पेतात मग भाई फुल Z+ सेपरेट आहे ना थंडी इथे भाई. थंडी पण खूप असते आम्हाला, कसं हाफचड्डी मध्ये राहतो काय माहिती भाई. आणि वाट लागली पूर्ण. हा ना बसायला काय पहिले बसायला बघ, झोपायला बघ, ते एवढी काय करू मरणाची का? काहीच नाही आमच्या झोपण्याचं तुम्ही बघू शकता. जेवायला नाही, खावायला नाही भाई. पाणी पण नाहीये आमच्याकडे. काहीच नाही एकदम 9 वाजेपर्यंत कसं काय राहू? खोपसाच संपलं. गाईज गाईज पाणी पण नाही आमच्याकडे पे. खोप संपलेत भाई. गायचं तर तुम्ही बघू शकता. आग पण आमची विजली आहे. आम्हाला तिघांना कष्ट आहे भाई. एवढा वरती येऊन आम्ही असं हे करतोय. भाई तुझ्या तिघांना फोन मध्ये फूट चार्जिंग मारतो. किती आहे? 10%. 10% चार्जिंग आहे भाई. लाईट पण बंद झाली, माझ्या टॉर्चची लाईट पण बंद झाली. मला वाटतं ह्याची पण लाईट संपली आहे. अरे दाखव फूक मारशील तर होईल ना. लाईट, दाखव. आता आमच्याकडे SP चीच लाईट आहे विथ माझ्या कॅमेराची लाईट. माझ्या ह्याच्यात लाईट फक्त पण बंद 20% झाली. भाई. भाई तुझ्यामध्ये पण 20%. संपणार आहे आपण एंड लवकर. चार्जिंग पण खूप कमी आहे. पॉवर बँकची पण चार्जिंग संपली आहे, सगळं चार्जिंग संपलंय. तरी आम्ही सर्वाइव्ह करू बदलापूरला 24 hours. करून राहू भाई, करून राहू. काय पण झालं तरी करून राहू, घाबरणार नाही. गाईस तुम्ही बघू शकता SP कसा झोपलाय, शुभम कसा झोपलाय. भाई खूप भीती वाटते, इथे काहीच नाहीये. SP भावा यांना झोप लागली आहे, मला झोपच लागत नाहीये. हे इथे कसे काय झोपू शकतात? साप वगैरे गेला तर, काय चावलं वगैरे तर खूप सारी गोष्टी येतात मनामध्ये. झोप रे हा झोप. आणि आवाज वगैरे पण येत आहेत पक्ष्यांचे, आणि खूप काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टीचे आवाज येतात. हा झोपतो ब्रो. बघू शकता चंद्र कसा दिसतो इथून.
गाईस खूप भीती वाटते पण मज्जा पण येते. गाईज आता वाजले 3:21. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतंय तर 3:21 झालेत. इथे झोप नाही लागत आहे आणि खूप इथे भीती वाटते झोपायला. आम्ही कोणत्या कोपऱ्यात आहेत पनवेल हायवेचा तेच नाही माहिती, पण मजा येते थोडीफार. आणि गाईज बदलापूरकर तुम्ही तर नक्की या पण आणि नका पण येऊ, कारण की ते भीती पण वाटते आणि ते खूप लाईक काय बोलू, आम्ही सांगू नाही शकत तुम्हाला, एक्सप्लेन नाही करू शकत. जागा पण कुठे आम्हाला काय काय कुठे? समजत नाही. घरी चला आता. का? काय करणार? किती वाजेपर्यंत भाई? भाई हा डेअर कम्प्लीट करूनच राहायचं, कारण की हा डेअर कम्प्लीट नाही केला तर कसं होईल. काय पण करून करूयाच भाई. ह्याला सांग भाई, हार नको मानायला. हा ना. SP हार मानतोय पण काय नाही होणार भाई. आपण जिंकूनच राहू भाई. आता किती वाजलेत? आता किती वाजले भावा? गुचकी लागते भावा मला. 3:28. आमच्याकडे पाण्याची पण कमी आहे. हळू पाणीचं आहे. एक गोटच पिऊया. कुठे पाणी आहे का? हा बॅगेमध्ये आणलंय. कोणतर मॅगी नाही खाल्ली भाव? मॅगी नाही खाली, काहीच नाही खाली. 3:28 झाले. वडापावर आहे भाई, वडापाव खाली. पण नाही. आता 3 भाई 3 4 5 6 7 8 वाजता 8 वाजेपर्यंत 8 9 7 घंटे अजून 60 घंटे. फायनली काय सकाळ झाली आहे. आणि तुम्ही तर असं बिलकुल ट्राय नका करू, कारण की मी आत्ता कापतोय. मी हिंदी बोलत होतो, मराठीमध्ये ब्लॉग चालू झाला माझा. पोपटाचा वगैरे आवाज येतो एवढे. लाईक रात्र अशी होती की असा भूतांचा वगैरे आवाज वाटत होता, आणि सकाळ अशी झाली आहे की पोपटांचे आणि कोकिळ वगैरे एकदम अजून वेगळे वेगळे पक्षी आवाज काढतायत बाई सकाळी. भाई खूप मजा येते. माझे हात पण थरथरतात व्लॉगसाठी, तुम्ही बघू शकता भाई. खूप थंडी वाजते. आता उजेड झालाय आणि 6:38 झालेत, तुम्ही बघू शकता. आणि अजून फक्त 6 7 8 9 3 तास बाकी आहेत. आणि इथे खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप थंडी आहे. काय बोलू की भाई खूप थंडी वाजते. मी हाफ पॅन्टीवरती आलो आहे, मला तर खूप थंडी वाजते. हो तुम्ही बघू शकता भाई. आता जरा आम्हाला हॅप्पी फील होतं आहे, कारण की 24 आवर्स आम्हाला एवढे असे भाई पहिल्यांदा आम्हाला एकदम मजा आली. मग नंतर खूप खूप डेंजर वाटत गेलं, लाईक हेडेक वाटत गेलं, कारण की आत्ता आम्हाला रात्रीचं तर खायला काहीच नव्हतं. आम्ही सकाळी खाल्लेलं, बट रात्री आम्हाला भाई खूप वाट लागली. खूप थंडी वाजते. शुभम इथे झोपलाय, SP तिकडे झोपलाय, मी इथे झोपलेलो. भाई इथे खूप मच्छरचा आवाज होते, तरी पण आम्ही सर्वाइव्ह केलं. तर गायज आता आमचा डेअर कम्प्लीट व्हायला फक्त 58, फक्त 2 मिनटं बाकी आहेत. भाई लवकर होऊ दे भाई, वाट लागली रे भाई. रात्री तर आम्हाला झोपच नाही लागली, मच्छरचा आवाज होते आणि कुठे कुठे नाही फिरलो भाई या गाडीवरती. भाई गाडी जाण आहे आपली भाई, गाडीने खूप सपोर्ट केला लास्टपर्यंत. पेट्रोल नाही पण आमची इलेक्ट्रिसिटी वाचवली. कधी होतंय टायमिंग कधी पूर्ण होतंय. आला डेंजर. लवकर
गाईज बदलापूरमध्ये फिरायसारख्या खूप साऱ्या जागा आहेत, तर तुम्ही पण आमच्यासारखं चॅलेंज करू नका, आणि केलं तर तुम्ही एकदम सांभाळून करा. तर आता 8:59 झालेत, फक्त 1 मिनिट बाकी आहे आमचा डेअर पूर्ण व्हायला. लिव्ह इन बदलापूर इन 24 hours. त्याच्यासाठी फक्त 1 मिनिट बाकी आहे. लवकर पूर्ण हो, लवकर पूर्ण हो, लवकर 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 लवकर. मला तर वाटतंय लवकर व्हायला पाहिजे, कारण की भाई मी आता घरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहे. असं झोपेल की उठणारच नाही भाई. मम्मीनी उठवलं, पप्पांनी मारलं, पण सगळ्यात पहिले मला भूक एवढी लागली ना, कारण की आमची मॅगी बनलीच नाही, त्यासाठी आम्हाला पाण्याची पण ताण लागली आहे. हो भाई, थांब लवकर चालू आहे, लवकर भाई. थोडंच सेकंड भाई, थोडे सेकंड. 9 वाजले. फायनली भाई डेअर वॉज कम्प्लीटेड भाई. शुभम भाई, मी तर झोपतो भाई. तुझ्या टड्याव